दाद्या मला ना तुझ्या बायकोचं बिलकुलच पटाना बाबा. काय तुझी बायको अरे जेवायला विचारित नाही, काहीच विचारित नाही. माई साडी मला माय हाताने द्यावं लागती. काय बाबा मला तर वैताग आलाय बाबा. हा मला ना तुझ्या बायकोच आहे ना हे इतका वैताग आलाय की मला दुखणंच आलंय बाबा डायरेक्ट. आता तर सुधारली बोलली होती ती. कशाची सुधारली न कशाची काय बाबा. ती तुझ्या तोंडावर नाटके करती, तुला अजून काहीच माहित नाही. काही तर टाकलं रे बाबा आपल्याला तर. मला ना असं दुखणं आलंय, मला फार अंग भरूनच आलंय माय. दवाखान्यात जायचं का? नाही दवाखान्यात नाही दुखत आहे बाबा माझं, पण दवाखान्यात नको. कसं दाद्या तुझा खर्च होईल मोकार येत आधीच तुझी बायको मारण्यामध्ये तुझा खर्च करते. हा तुझ्याजवळ रुपया ठेवी ना ती बाया. सारं मेकअप आण, लाली आण, लिस्टिप आण, काजळ आण, पावडर आण, याच्यातच तू सारा पैसा चाललाय. आणि माझ्या दवाखान्याला घातलं तर तिला कुठून देशील परत? बरोबर आहे का नाही? नाही ते सगळं बरं आहे, थोडं आराम करतेत मग. माझ्या आरामाचं जाऊ दे बाबा तिकडं. मला काय वाटतं माहिती का, जरा तिला हाताखालून काढली पाहिजे. अरे काय तुझ्या बायकोची नाटकी. हा इथं तुकडा नीट घाली ना काय व्हाय ना. आणि आता मागाशी भाकर मागितली, भाकर सुद्धा दिली नाही. आणि आता काय पुटपुट करत होती मागाशी, म्हणली पार्लरला जायचं. आता काय 2 दिवसाला पार्लरला काय सुकून ठेवली मारणा मातीची. मला तर वाटतं बाबा एकदा 2दा हाताखालून काढावं असतात तिला. अगं काय तिला कुठं त्याच्या तोंडाला लागते, नादाला लागते. नादाला लागते कशाचं येडा आहे का? हा ती लोकांची पोरं बघ, त्या खालच्या पारीची त्यांची पोरं बघ, बायकांना निसत्याची मुठीत ठेवीत्यात. तू पार बायकोला आजच सोडली बाबा. असं असतं का कुठं? मला नाही पटलं बाबा. तुझा बाप अरे उमऱ्याच्या बाहेर कसा निघून देत नाही माणसाला. हा आणि तू एवढी बायको सोकून ठेवली, पार त्या गावात जाईन, आमक्याच्या घर जाईन, तमक्याच्या घर जाईन, ह्या मैत्रिणीकडे जाईन, त्या मैत्रिणीकडे जाईन. ते मोबाईल घेऊन दिलाय, तो आयफोन घेऊन दिलाय तिला. मला अजून ते बारकं डबडं कळाना आणि तो तिला आयफोन घेऊन दिलाय. तिची आवड होती ती फोनची. बरं ते जाऊ दे बाबा, दिला ते मला काहीच माहित नाही. तू एकदा ती बघ काय असेल ती, जमाला उसक पडू दे. मला काय जमाना तुझ्या तोंडाला लागायला कोणशी की नाही. बायकोला बोल म्हणलं तर बायकोला बोलू आता ना. मला सांगतोय असं झालं तसं झालं. अहो आत्या, हा झोपले काय तुम्ही? हा ना जरा बरं वाटा ना मला. काय हो आत्या, काय झालं तुम्हाला? काय नाही थोडा कडमोड आलाय. ताप वगैरे तर नाही? नाही म्हणजे थोडं आलाय कडमोड. काय ग बोल ना, काय काम होतं? हा म्हंटल जेवले ना तुम्ही पोटभर? हा पोटभर जेवली ग. आता तू एवढा जीव लावती म्हणल्यावर जरा आरामच करत जा तुम्ही. कामाचं काही टेन्शन नका घेऊ, मी आहे ना कामासाठी. नाही मी नाही टेन्शन घेत ग, तू असल्यावर मी काय टेन्शन घेऊ. पण तू कमून आली होती? अहो मी विचारायला आलते तुम्ही काय करताय, तर मी बघितलं तुम्हाला झोपले होते म्हणून. हा काय आत्या? दुखात्यात गेले गुडघे ते दुखत्यात आता लय. दे मी दाब. नाही राहू दे. अहो राहून द्या. अगं नाही तुझं काय काम होतं ते सांग ना. अहो ते काय माझं काही एवढं काम नव्हतं, ते मला ब्युटी पार्लरला जायचं होतं ना. ब्युटी पार्लरला आता 4 दिवसापूर्वी काहीतरी गेलते ना तू. अहो हा पण तेव्हा ना ती नव्हती, मग परत आले मी. म्हंटल आज तिचं स्वतःहूनच फोन आलता, म्हंटल जाऊन यावं म्हणून. नाही जा ना, जाऊन ये काय अडचण नाही. बरं मी जाते, पहिले तुमचे हातपाय दाबून देते. नाही नको दाबू हात पाय, तू ये जाऊन जा. मग मी जाऊ का? हा जा. मी सगळं करून ठेवलंय, तुम्हाला जर काही भूक लागली तर तुम्ही खाऊन घ्या. हा चालतंय ये जाऊन. चालते येते मी. हा गेले काय नो वर्ग गेलंय ही गेली. मी आता एक कामच करते, किचन मध्ये जाऊन मस्त भारी भारी तळून खाते. कशाचं दुखत आहे कशाचं काय, यांच्या नाकातच दमुरीत असते मी. नाही सोडून द्यायला भाग पाडली ना तिथून पुढं. भाई पोहे बी करून ठेवले, खाल्ले पोटभर, काय टेन्शन नाही. मग जीव लागती मला ती, काय करू. कोण? दादा तो आलाय. हॅलो ना आत्ती येतो इकडच. कस काय चक्कर झाली ती? कस काय चक्कर आता झाली? चक्कर कस काय झाली आता हो? तो आता काय सांगायचं तुला, चक्कर कशी झाली काय झाली हो? मला माहिती तू माझ्यावर नाराज आहे, मग पण आता नाराज होऊन काय फायदा आहे का? मला किती काय केलं ना, तू हीच पोरगी करायची. तू टेन्शन घेऊ नको, अजूनही काय कुठं वेळ गेलेला नाही. अरे आता तुझ्या पोरचं लग्न झालं कुशल, मला तुला काय म्हणली ती, तुझ्याकडे भरपूर आहे मला माहिती हो. अरे पण तो माझी पोरगी का नाही केली तो? अरे दादा तुला आता एवढं चांगलं माहिती ना, पोराने लव्ह मॅरेज करून आला. मला तरी माहिती होतं का लग्नाचं?
मग आता तुला काय कसं करायचं सांगू पोरीचं? सांग बरं. काय करायचं पुढचं सांग बरं तू आता तुला सल्ला दे मला एखादा. तुला माहिती का हा ती पोरगी करून आणायसाठी मी एवढा खेळ रचलाय. मला एवढा जीव लावते हो, किती खायला करून ठेवले बघ, किती मोठं खायला करून ठेवलंय, भारी भारीतलं खायला करून ठेवलंय. मग आता जे मला आवडते ते करून ठेवले. एवढी सेवा करते, पार पाय दाबी ती सगळं करते. पण आता नेमकं आज झालंय का मला तुझी पोरगी करायची. मी एकदा शब्द दिला, मग शब्द असतोय आपला. हा मग तेच हा. म्हणलं तुला. हा मा कसं माया भावाला मी शब्द दिलेला आहे, म्हणून मी तिच्या नाकात दमुरीला आहे. पार पोराला जे नाही ते भरून देते मी हा हा सोडून द्यायसाठी. हा, मग असं- यांच्या दोघात वाजलं हा का ती बराबर निघून जाती. आणि तसं तिचं लव्ह मॅरेज झालेलं आहे. आता तिची आई बापा कुठे विचारायला येणार मला. लव्ह मॅरेजचे ना टिकतच नाही तुला तर माहिती हो. मग हा. असंच म्हणायचं आपण बी हा, हा, टिकतच नाही म्हणायचं. आणि ती गेली काय अगदा तुझी पोरगी आणू ना आपण लग्न लावून वाजत गाजत भारी लग्न लावू आपण लय मोठं. लाडा कुठे नाही लावत मला तू. टोक तुला लाडी गुडला तू का पारखा माणूस व्हायला मग आल्या. तेच ना. मग एक तर मी तुला शब्द दिला, मी हा. शब्दाला लय पक्की. आणि मा कसं झालंय तुझ्या पुरी जीव अडकलाय रे मा. लय चांगली आहे रे, नाही आहे ना मग लय पोरगी खरंच गुणाचं आहे चांगली आहे. लेकरू. हा. आणि आत्या 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 करीत राहते, त्याच्यामुळे माझा जीव अडकलाय तिच्यात. मग आता काय करते. काय करते म्हणजे आता तू बघ ना मी काय करते. बर चालूच आहे माय प्रोसिजर. मी काय करते तुला माहिती आहे का. ही आली का अंगावर घेऊन झोपती. हा हा आणि दादाला काय म्हणते खाते पिते टरकावून खाते पिते. हा. आणि दादाला काय म्हणते माहिती का ती मला जेवायला देत नाही. मग आता काय करू. अशी नाही पळणार ना मग ती. आता तिला लय चांगली चांगली म्हणलं यांच्यात भांडण नाही लागणार. आणि भांडण नाही लागलं ती जाणार नाही. ते आणि खरंच तू पोरगी कशी काय करून आणायची मग असं होईन ना. तू टेन्शनच घेऊ नको. तू ही पोरगी माही सून झालीच म्हणून समज. पाय बर का. तू टेन्शन घेऊ नको. हा. चहा ठेव तुला. हे बघ तुला काय म्हणतो मी, हम्म. तुझ्या घरचा मला चहा नको पाणी नको. ज्या वेळेला माझ्या पोरगी करशील ना तू त्याच वेळेला मी तुझ्याकडे चहा पाणी पिईन. हो अरे दादा जातो मी. कब्बर. काही नको कब्बर तू आपलीच ढोसव. अरे ऐक ना ऐक ना काहीच नको. जातो मी. एवढंच हे ह्याचं लय यायचा टायमिंग झाला काय नु हिचा. जाऊन झोपूनच घेते. आत्या हा बोल ना. अहो तुम्ही अजून उठल्या नाही का. बरंच वाट ना ग. अरे देवा काय हो आत्या काय व्हायला लागले तुम्हाला एवढं. काय माहिती बाय. काय एक काम करायचं का चला बरं मी तुम्हाला दवाखान्यात नेते. नाही नाही दवाखान्यात कुठं जाते. पैसे घेतात लय दवाखान्यावाले. अहो आत्या तुम्ही ना पैशांचा विचार नका करू. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या बरं. सगळ्यात पहिलं आपलं तब्येत महत्वाची असते बरोबर का नाही. हा ना. जाऊ दे दाद्या आल्या दाद्याला गोळी आणायला लावीन मी एखादी. नाही नाही गोळी वगैरे नाही. तुम्ही लगेच माझ्यासोबत हॉस्पिटलला चला आता. नाही नको. तू आली का पार्लर मधून. हा मी जाऊन आले. हा ना. राहिले ते काम ते भांडे ते राहिले तेवढे घासले असते. काय आता मला व्हायना ना नाही तर मी केले असते. नाही नाही तुम्ही कशाला काळजी करताय. मी असताना हा ना. मी करेल ना सगळं. तुम्ही नका असं टेन्शन घेऊ कामाचं वगैरे. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या फक्त. चालतंय तेवढे भांडे घासून घे. दाद्या आला तर आठवण येणे माझ्याकडे पाठवा. बर बर चालेल मला त्याच्या संग बोलायचंय जरा. बर बर ठीक आहे मी घेते मग भांडे. हा म्हणजे गोळ्या सांगायच्यात ना त्याला. हा म्हणून त्याला पाठवून दे जरा तर माझ्याकडे. ते आले ना तुम्ही हॉस्पिटलला जाऊन या. हा मग त्याला पाठव ना माझ्याकडं. बर बर पाठवून द्या. हा हा चल करा आराम तुम्ही. रुको जरा सबर करो. गेली बाई. ते दाद्याच का येतोय काय माहिती. आई दाद्या तो आला वय. बरं झाला आला बाबा. एक बाया मला मारून टाकीन एका दिवशी. अरे बा काना काना 2 काना माग मारल्या ढकलून दिलं मला. तुला म्हणले होते माझ्या भावाची पोरगी कर म्हणून दाद्या. मला तुझ्या नसेल जमत मला तिकडे कुठं अनाथ आश्रमात नेऊन सोडा बाबा. पण मला एवढा त्रास देऊ नका. रडू नको थांब. पूर्वा अरे माझं म्हणू काय पूर्वा ती मला अजून हानीन मारीन. नको इकडे. नको. काय ग काय झालं. आईला माग मारलं का तू. मारलं. हा आई काय बोलती. आत्या अहो ते ना मस्करी करत असतील. का ग माझ्या आईला असं करते तू.
तुम्ही इकडे या. मला तुमच्याशी बोलायचं. इकडे या तुम्ही. हे बघा, तुम्हाला मला ना जितकं मारायचं तितकं मारा, मी तुम्हाला नाही अडवणार, पण एकदा माझं ऐकून तरी घ्या ना तुम्ही. हा बोल. अहो, मी आत्याला असं काहीच नाही केलं. तुम्हाला वाटतं का, तुमच्या मनाला तरी वाटेल का कधी की मी असं काही करल? वाटत नाही, पण ती बोलते ना का तिने मला चापटे आणल्या म्हणून. अहो, कसं शक्य आहे? मला काय आहे का नाहीये? मी त्यांना इतकं जीव लावते आणि त्यांनी असं कसं काय बोलले माझ्या बाबतीत? थोडा तरी विचार करायचा ना तुम्ही. अहो, ते जे म्हणन ते मी करते. खायला आण बोलले मी खायला आणते, जेवण बनवलं लगेच मी बनवणार, जे काम सांगेल ते मी लगेच करते. त्यांचे हातपाय दाबते आणि तुम्ही मला कुशाल मारताय. मी काय चूक केली? म्हणजे मी हे सगळं करून चूक केली का? नाही, काहीच नाही ग. हे बघा, तुम्हाला वाटत असेल की मी खोटं बोलतीये, तर तुमची शपथ मी खोटं नाही बोलते. खरंच मी आत्यांना खूप जीव लावते. हे बघा, मी खोटं नाही बोलते, खरं सांगते मी तुम्हाला. मला त्रास वाटतंय. तुमच्या मामाची मुलगी ना आत्यांना करायची होती सून म्हणून, त्यामुळे ना त्यांना ना आपलं काही पटत नाहीये. आणि तुम्हाला तर माहितीये आपलं लव्ह मॅरेज आहे, आणि तुम्हाला हे सुद्धा माहिती हो मी किती चांगली आहे, किती चांगलं घर सांभाळते. मी असं कसं काय करल? पण ते आत्यांना आवडत नाहीये. चल आपण शेतात जाऊन. कशी आज ठिसली. दादाला बोलवलंय फोन करून. काय रे आत्या, काय झालं तू? सांग बरं मला टपक्यास. बस बस. तू काय म्हणणं आहे काय नाही? अरे ऐक ना, बोल. फोन करून बोलवलंय. तू काय आरडा वारडा करायला लागलाय मग, कारण इथं सक्सेस झालाय प्लॅन माझा. तू अजून आरड. झाला का सक्सेस? आज मरणामातीची माझ्या समोर खाना वाजली. असं का? मी ड्रामा काय केला माहिती का? मी त्याला सांगितलंय, म्हणलं दाद्या मला ना लय हाणलं त्या बायकोनी, म्हणलं ढकलून देती, जेवायला देत नाही, हे करत नाही. आज हानीतच नेली त्याने, निधी हानीतच बाहेर नेली. मला आता काय वाटतं माहिती का, असंच हाकलून देतोय काय काय. असं का? मग म्हणजे आपलं सक्सेस झालं म्हणायचं. माझा हा, तो plan. हा. प्लॅन केलेला कधी वाया जात नाही, तुला नाही, नाही नाही. माहिती अजून. बरोबर आहे ना. हा हा हा. मग आणि तू टेन्शन घेऊ नको. आता लग्नाची तयारी करायला लाग फक्त तू. लगेच लागू का तयारी? तयारीला लागतो बघ बर का. म्हणजे धुमधडाक्यात काय झालं धुमधडाक्यात? आता काय खात? माझं कॉलेज पासून प्रेम आहे. आम्हाला तुम्हाला जर नसलं पटत, आम्ही दोघं दुसरीकडे जातो राहायला. तू मामा त्यांच्या संग राह. नाही दाद्या, मला तुला सोडून नाही करमायचं. भाऊ तू एक काम करतोय, पोरेल दुसरा नवरते बघून देते मी, पण माया पोराला सोडून मी नाही राहणार. पाहतो ना, हे काय कळालं आता तू वागणूक सगळी. नाही 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 तुझ्या पोरीला आम्ही खरंच दुसरं पोरग बघून देतो. माझं चुकलं पूर्वा, माझं खरंच चुकलं, मला माफ करा. मी ते काय आलं भावनेच्या भारात गेले. तुला लाज वाटायला पाहिजे, लाज. आता तू जे बहीण म्हणून सगळं नाही तुला. परत यायचो ना मी तुझ्या दारात. आत्या, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. अगं माझं मी एवढा तुम्हाला जीव लावला. अहो, कोणती सून आज एवढी सासूला जीव लावती? पण मी आज माझ्या आईसारखं तुम्हाला जीव लावला, पण तुम्ही तुमची जागा दाखवलीच. असं तरी नव्हतं करायला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला त्रास झाला होता ना माझा, नुसते कान भरायचे होते. तुम्ही मारलं म्हणून सांगायची गरज नव्हती ना तुम्हाला. पूर्वा चुकलं ग माझं, खरंच चुकलं. मी ते काय झालं माहिती का, माझ्या ना डोळ्यावर धुंदी होती की भावाची पोरगी घरात आणायची ना. खरंच चुकलं. मी तुझ्या संग लय चुकीचं वागले ग. माझ्यासाठी एवढी माझी सेवा करत राहिली, हे करत राहिली, आणि मी दादाची कान भरत राहिली. दादा सॉरी रे, चुकलं रे माझं, खरंच चुकलं. कॉलेजचं प्रेम आहे. हा ना, पण मला ते कळालं नाही रे. पण आता खरंच माफी मागते, मनापासून माफी मागते तुमच्या दोघांची. आणि जर तुम्हाला वाटत असेल मी नाही राहत, तर नाही राहत बाबा, जाते मी, माझी वाटलं. अहो आत्या, राहून द्या. हे बघा, मला काही एवढं वाईट नाही वाटलं, पण मला फक्त एकच गोष्टीचं वाईट वाटलं की आज मी जिला आईसारखं समजलं तीच मला संसार मोडायला लागली. जाऊन द्या. तुम्हाला वाटलं असेल थोडं फारसं, माझ्याकडून पण काही चूक झालीच असेल, मी तुमची माफी मागते. आणि असं नाही होणार की मी तुम्हाला कधी जीव नाही लावणार, हा माझ्या मनात राग राहील. असं कधीच नाही होणार. माझं पण चुकलं ग पूर्वा,
मी पण तुला पोरीसारखं मानायला पाहिजे नव्हतं. खरंच चुकलं माझं, मला पण माफ कर.